नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगले राहो, सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींना नवस कसा करायचा. स्वामींनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्या यासाठी आपण स्वामींना वेगवेगळ्या प्रकारचे नवस करत असतो. तर त्या बऱ्याच वेळा आपण सगळेजण नवस असा करत असतो की स्वामी माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला पेढे अर्पण करीन, मी तुमच्यासाठी काहीतरी प्रसाद आणेल किंवा सोनं अर्पण करेन, चांदी अर्पण करेन, चांदीची वाटी किंवा चांदीचं पेला तुम्हाला अर्पण करेल मी. चांदीचं कोणी अक्कलकोटला जातात तर तिथेसुद्धा आपण नवस करतो की स्वामी मला माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा, मी तुम्हाला सोन्याचा मुकुट चढवेन किंवा चांदीचा हिऱ्याचा मुकुट चढवेल. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नवस करत असतो. आपल्या इच्छेप्रमाणे जे काही आपल्याला इच्छा असते स्वामींना अर्पण करायची त्या प्रकारचा आपण स्वामींना नवस बोलत असतो. पण जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये सगुण रूपामध्ये होते तेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या समोर जे काही स्वामींचे भक्तजन यायचे तर ते स्वामींपुढे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, महाग असो स्वस्त असो किंवा जे काही बहुमूल्य अशा वस्तू, रेशमी वस्त्र, सोने, चांदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भरपूर काही स्वामींना अर्पण करायचे. पण त्यातलं काहीही स्वामी ठेवायचे नाही. त्या सगळ्या वस्तू स्वामींचे जे सेवेकरी असायचे मठामध्ये ते त्यांच्याजवळ राहायचं. त्यातलं स्वामी काहीही घ्यायचे नाही किंवा जे काही पंचपक्वानही यायचे तेही स्वामी कधी म्हणजे फक्त त्यांच्या इच्छेसाठी म्हणून स्वामी फक्त ते खाऊन बघायचे. पण स्वामींनी बाकी वस्तू किंवा रेशमी वस्त्र असं कधीच काहीही म्हणजे खूप काही ह्याच्यामध्ये स्वामींनी कधीच ते घातलं नाही. स्वामी महाराज फक्त लंगोटवर राहायचे आणि दिगंबर अवस्थेमध्ये राहायचे स्वामी, कारण स्वामींना हा साधेपणा खूप आवडायचा. स्वामींना या सगळ्या वस्तूंमध्ये किंवा पदार्थांमध्ये किंवा कापडांमध्ये काहीही रस नसायचा, त्यांना काहीही आवडायचं नाही. पण आपल्या इच्छेसाठी फक्त आपण ते अर्पण करतो. आपल्याला वाटतं की आपण जर सोनं, चांदी किंवा पेढे, हे चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू हे जर काही अर्पण केलं, या गोष्टींचा जर आपण नवस बोललो तर आपली इच्छा लवकर पूर्ण होईल. पण तसं नसतं, कारण स्वामींना या सगळ्यामध्ये काही काडीचा सुद्धा रस नाही आहे. आणि हे जेव्हा आपण ह्या प्रकारचा नवस बोलतो ते म्हणजे आपण देवाला एक प्रकारचं आमिष देत आहोत. पण आणि असे आमिष देणारे लोक स्वामींना आवडत नाही किंवा असे नवससुद्धा स्वामींना आवडत नाही. असा नवस कधीही कोणत्याही देवाचा करायचा नसतो, स्वामी महाराजांचा सुद्धा नाही. स्वामी महाराजांना असे नवस आवडत. बघा मग स्वामींना आवडतं काय आणि आपण स्वामींना अर्पण करतो काय किंवा नवस कशाचा बोलतो, स्वामींना कशाचा नवस आवडतो आणि आपण कशाचा नवस बोलतो, इथेच आपलं चुकतं. आणि नंतर मग बरेच लोक असे म्हणतात की आम्ही एवढा नवस केला, आमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही एवढ्या मनापासून नवस केला स्वामींना, पण आमचा नवस पूर्णच झाला नाही. तर इथे आपलं कुठेतरी चुकत आहे हे लक्षात यावं सगळ्यांच्या. कारण की आपण जे काही वस्तू अर्पण करतो, स्वामी आपल्या नवसाची पेढे स्वामी खाणार आहेत का? स्वामी आपण जे काही सोन्या चांदीच्या ज्या काही वस्तू स्वामींना नवस म्हणून करणार आहोत, नवसासाठी जे काही आपण वस्तू स्वामींना अर्पण करणार आहोत, तर त्या वस्तूंचा खरंच स्वामींना त्या वस्तूंची गरज आहे का? स्वामी स्वतः जगाचे चालक, मालक, पालक आहेत. ते स्वतः ब्रह्मांड नायक आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच बनवल्या आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला, त्यांच्या कृपेनेच आपल्याला मिळाल्या आहे. आणि स्वामींनीच दिलेला आपण स्वामींनाच कसं अर्पण करणार किंवा त्याच गोष्टीचा स्वामींना नवस कसा करणार? या गोष्टी स्वामींच्या काही गरजेच्याच नाही आहेत तिथे. तर स्वामी महाराजांना कोणता नवस आवडतो किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी स्वामींना आवडते, ज्या गोष्टीचा नवस जर आपण केला तर आपली इच्छा 1,01% नक्कीच पूर्ण होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की स्वामींना नवस नक्की कसा करायचा किंवा स्वामींना कोणत्या गोष्टीचा नवस करायचा ज्यामुळे आपली इच्छा 110% पूर्ण होणार म्हणजे होणार. तर सगळ्यात आधी आपल्याला जेव्हा कोणताही नवस बोलायचा असतो तेव्हा आपल्याला एक नारळ घ्यायचं असतं, खडी साखर घ्यायची असते आणि फूल घ्यायचं असतं.
केंद्रामध्ये केला तर उत्तम, किंवा जर केंद्रामध्ये नाही तर घरी करू शकतो, पण केंद्रामध्ये जाऊनच करायचा असतो. जेव्हा आपण जसं आपण कोणती संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपण स्वामींना नारळ खडीसाखर घेऊन जात असतो. त्याच प्रकारे आपल्याला नारळ खडीसाखर आणि असेल तर फूल असं घेऊन जायचं आहे. आणि नारळ शक्यतो पाणी असलेलं नारळ घ्यावं, सुखं नारळ घेऊ नये. तर नारळ खडीसाखर घेऊन महाराजांसमोर जायचं आहे केंद्रामध्ये, आणि तिथे जाऊन मग स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे. अनन्य भावे स्वामींना शरण जाऊन आपल्याला स्वामींना ते नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नारळ आणि खडीसाखर हे अर्पण करणे म्हणजे नवस नसतो, ती एक प्रार्थना असते स्वामींना. आपण जी प्रार्थना करणार आहोत ती एक प्रार्थना आहे स्वामींसाठी, स्वामींना जी आपण करणार आहोत. तर नारळ खडीसाखर ठेवायचं आहे, मुजरा करायचा आहे, स्वामींना अनन्य भावे शरण जायचं आहे. बघा, स्वामी नेहमी म्हणतात की जो मला अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम मी चालवतो. तर त्यामुळे स्वामींना आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या जे काही इच्छा असतील, करिअरविषयक असो, आर्थिक अडचणी असो, मानसिक असेल, शारीरिक त्रास असो, मानसिक त्रास असो, काही करिअरमध्ये अडचणी असेल, लग्नाबद्दल, संतानप्राप्ती, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या आपल्याला स्वामींसमोर बोलायच्या आहे. रड आलं तर रडूनसुद्धा द्या, कारण स्वामी महाराज एकटे आहे जे 24 तास आपले घराणे ऐकण्यासाठी हजर असतात नेहमी. आणि मला तरी वाटतं की बाकी कोणासमोर रडण्यापेक्षा किंवा बाकी कोणासमोर आपली प्रॉब्लेम सांगून रडण्यापेक्षा महाराजांसमोर रडा, मन मोकळं करा, त्यांना सगळं सांगा. तसं तर महाराजांना सगळं माहिती आहे, ब्रह्मांड नायक आहे ते, पण तरीही आपलं सगळं काही स्वामींना सांगा, इच्छा सांगा. आणि त्यानंतर स्वामींना एक गोष्ट म्हणा की स्वामी, माझ्या ह्या इच्छा, ह्या प्रॉब्लेम्स, ह्या अडचणीतून मला बाहेर काढा, माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुमची सेवा करेल. स्वामींची सेवा करेल, हा नवस आपल्याला बोलायचा आहे. स्वामींना सेवा ही खूप आवडते. तुम्ही स्वामींना किती महागाच्या वस्तू अर्पण करता किंवा किती चांगले चांगले पदार्थ स्वामींना तुम्ही अर्पण करता, ह्यामध्ये महाराजांना काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे आपल्याला सेवेचा नवस स्वामींना बोलायचा आहे की स्वामी, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा. मी 108 स्वामीचरित्र सारावृताचे करील, 11 पाठ स्वामीचरित्र सारावृताचे करील, 21 करील, 51 करील. तुमच्या इच्छेने जेवढे तुम्हाला करायचे तेवढे बोलायचे. किंवा तारक मंत्र, मी 11 वेळा 21 दिवस रोज, 21 दिवस, 51 दिवस, 41 दिवस, 108 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्राचे पठण करेल. किंवा मी रोज 11 माळी, आजपासून मी रोज 11 माळी जाप करेल तुमचा. किंवा मी गुरुचरित्र पारायण करेल 11, 12 किंवा 7, 9, 3, तुम्हाला जेवढे वाटत असेल तेवढे गुरुचरित्राचे पारायण मी करेल. ह्या सेवेचा तुम्ही नवस बोला स्वामींना. त्यानंतर स्वामींना सेवेचा नवस बोलल्यानंतर आपल्याला लगेच सेवेला लागायचं आहे. असं नाही की हो मी नवस बोलली आहे, माझा नवस पूर्ण होईल तेव्हा मी सेवा करील, तर असं नाही करायचं. आपण ज्या क्षणी तुम्ही नवस बोलणार आहात त्या क्षणापासून किंवा त्या दिवशीपासूनच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, तुम्ही सेवा सुरू कराल त्याच्यानंतर होऊ शकते की सेवा पूर्ण व्हायच्या आधीच जर तुम्ही बोलले आहे की 11 पाठ मी स्वामीचरित्र सारामृताचे करील, माझी इच्छा पूर्ण करा, मी 11 पाठ स्वामीचरित्र सारामृताचे करील, तर मे बी 4-5 पाठ तुमचे झाले, 4-5 पारायण तुमचे झाले, तेव्हाही तुमची इच्छा पूर्ण होईल. तर त्यामुळे सेवेला आपल्याला आधी सुरुवात करायची आहे, जे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. जेव्हा आपण आधी सेवा करू तेव्हाच आपल्याला मेवा मिळणार आहे. त्यामुळे असं नाही की नवस पूर्ण झाल्यानंतर मग मी सेवा करेन, नाही, तसं नाही. आपल्याला सेवा सुरू करायची आहे आणि ते मग नवस कधी पूर्ण करायचा, केव्हा द्यायचं, ते सगळं काही स्वामींवर त्यामुळे आपल्याला सेवा आधी सुरू करायची आहे. बघा, चांगल्या लोकांची नेहमी देव परीक्षा घेत असतो, खूप त्रास देतो त्यांना. जीवनामध्ये भरपूर त्रासाला सामोरे जावे लागते, संकटाला सामोरे जावे लागते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या लोकांची देव जरी परीक्षा घेत असला तरी कायम त्यांची साथ देव देत असतो. आणि वाईट लोकांना देव नेहमी भरभरून देत असतो, पण त्यांची साथ कधी देत नाही. त्यामुळे आपल्याला
आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला, कितीही कठीण गोष्टी आल्या, कितीही कठीण प्रॉब्लेम्स आल्या, कितीही वाईट दिवस आले तरी चालेल, पण साक्षात ब्रह्मांड नायकाची सोबत आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ती फक्त आणि फक्त सेवेमुळेच आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपल्याला आपली परीक्षा देवाने जरी घेतली तरी चालेल, पण आपली श्रद्धा भक्ती अजिबात आपल्याला कमी होऊ द्यायची नाही आहे आणि आपले चांगले कर्म सोडायचे नाही आहेत. त्यामुळे नवस करायचा असेल तर ह्याच गोष्टीचा करा, सेवेचा करा आणि सेवेचा फक्त आणि फक्त सेवेचाच नवस करा आणि फक्त एकदा महाराजांना असा नवस करा की स्वामी, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे किंवा आहे तोपर्यंत माझ्या हातून तुमची सेवा घडू द्या आणि तेव्हापर्यंत मी माझ्या ह्याच्यामध्ये हृदयामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करीन, असा आशीर्वाद द्या. असा नवस एकदा फक्त बोलून बघा. जो व्यक्ती कधीही स्वामींच्या सेवेमध्ये खंड पडू देत नाही, सतत स्वामींचे नाम ज्यांच्या ओठी राहते, नेहमी 24 तास स्वामींचं नामस्मरण करत राहतो आणि नेहमी स्वामींची सेवा करत राहतो, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणते प्रॉब्लेम्स येत नाही आणि आले तरी स्वामी त्यातून लवकर बाहेर काढतात आणि तेव्हा आपल्याला स्वामींना आपल्या कोणत्याच इच्छा सांगायची गरज राहत नाही, कारण आपल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.